नमस्कार. समर्थ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी धनंजय निकम आपले स्वागत करतो. लास्ट भागामध्ये जसं आपण जाणून घेतलेलं की कॅपॅसिटरची टेस्टिंग मल्टीमीटरने कशी करायची, तर या भागामध्ये आपण कॅपॅसिटरचे प्रकार कसे ओळखू शकतो व त्या प्रकारांबद्दल जाणून घेणार आहोत. कॅपॅसिटरचे मुख्य 4 प्रकार पडतात. एक आहे इलेक्ट्रॉनिक कॅपॅसिटर, दूसरा आहे सिरेमिक कॅपॅसिटर, तिसरा आहे पॉलिस्टर कॅपॅसिटर, चौथा आहे एसएमडी कॅपॅसिटर. कॅपॅसिटरचे मुख्य 4 प्रकार पडतात. एक आहे इलेक्ट्रॉनिक कॅपॅसिटर, दूसरा आहे सिरेमिक कॅपॅसिटर, तिसरा आहे पॉलिस्टर कॅपॅसिटर, चौथा आहे एसएमडी कॅपॅसिटर. कॅपॅसिटरचे मुख्य 4 प्रकार पडतात. एक आहे इलेक्ट्रॉनिक कॅपॅसिटर, दूसरा आहे सिरेमिक कॅपॅसिटर, तिसरा आहे पॉलिस्टर कॅपॅसिटर, चौथा आहे एसएमडी कॅपॅसिटर. तर फर्स्ट आपला प्रकार आहे कॅपॅसिटरचा इलेक्ट्रोलाइटिक कॅपॅसिटर. हा सर्वात जास्त वापरला जाणारा कॅपॅसिटर म्हणजे इलेक्ट्रोलाइटिक कॅपॅसिटर आहे. हा सर्वसाधारणपणे काळ्या किंवा निळ्या रंगाचा सिलेंडर टाईपमध्ये असतो, जसं मी इथे डायग्राममध्ये दाखवलेला आहे. ठीक आहे, अशा टाईपमध्ये अशा आकाराचा असतो. याला पॉझिटिव्ह व निगेटिव्ह अशी 2 पोलॅरिटी असतात. जर चुकीच्या दिशेने तो बसवला गेला तर तो खराब होऊ शकतो. याचे मुख्य प्रकार एक आहे पॉवर सप्लाय सेक्शनमध्ये, दुसरा आहे व्होल्टेज फिल्टरिंग सेक्शनमध्ये, त्यानंतर आहे रिपल कमी करण्यासाठी. या 3 गोष्टीसाठी मुख्य करून या कॅपॅसिटरचा उपयोग होतो. ACPCBमध्ये SMPS सेक्शनमध्ये हा कॅपॅसिटर सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा आपला कॅपॅसिटरचा प्रकार आहे सिरेमिक कॅपॅसिटर. हा आकाराने खूप छोटे असतो. साधारणपणे पिवळे, तपकिरी किंवा नारंगी रंगाचे हे दिसतात. यांमध्ये पोलॅरिटी नसते, त्यामुळे कोणत्याही दिशेने त्याला आपण लावू शकतो PCB बोर्डमध्ये. याचा वापर हा हाय फ्रिक्वेन्सी सर्किटमध्ये नॉईज फिल्टरिंगसाठी, त्यानंतर ऑसिलेटर सर्किटमध्ये याचा वापर केला जातो. थर्ड आपला कॅपॅसिटरचा प्रकार आहे पॉलिस्टर कॅपॅसिटर. हे साधारणतः हिरवे, लाल, पिवळ्या रंगाचे बॉक्स शेपमध्ये असतात. यांमध्ये पॉलॅरिटी नसते. यांचा वापर टायमिंग सर्किटमध्ये, AC सिग्नल सर्किटमध्ये, त्यानंतर कोपलिंग सर्किटमध्ये याचा उपयोग केला जातो. हे इलेक्ट्रॉनिकपेक्षा जास्त स्टेबल कॅपॅसिटर असतात. आणि चौथा आपला कॅपॅसिटरचा प्रकार आहे SMD टाईप कॅपॅसिटर. SMD मीन्स सरफेस माउंट डिव्हाइस. हे खूप छोट्या आकाराचे असतात. यांना वायर लेग्स असतात. हे थेट PCB बोर्डच्या सरफेस बोर्डवर सोल्डर केलेले असतात. आजकालच्या इन्व्हर्टर ACPCBमध्ये बहुतेक हे कॅपॅसिटर आपल्याला पाहायला मिळतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे जे कॅपॅसिटरचे जे प्रकार आपण शिकलेलो आहेत यांना ओळखायचं कसं, तर चला आपण पुढील प्रमाणे शिकून घेऊया. ठीक आहे. फर्स्ट आहे इलेक्ट्रोलाइटिक कॅपॅसिटर. हे सिलेंडर आकाराचे असतात. हे बघा, इथे मी डायग्राम काढलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर सिरेमिक कॅपॅसिटर. हे छोटे गोल आकाराचे असतात. या टाईपमध्ये ते दिसतात. ठीक आहे. त्यानंतर पॉलिस्टर कॅपॅसिटर. हे बॉक्स शेपमध्ये असतात अशा टाईपमध्ये. त्यानंतर SMD कॅपॅसिटर. हे खूप छोट्या आकाराचे व PCB बोर्डच्या सरफेसवर सोल्डरिंगच्या मदतीने माउंट केलेले असतात. हे असे बॉक्स टाईपमध्ये तुम्हाला दिसेल ब्लॅक कलरमध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ओळखून घेऊ शकतो की ACPCBमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही PCBमध्ये कोणत्या टाईपचा कॅपॅसिटर कोणत्या सेक्शनमध्ये लागलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो कॅपॅसिटरचे 4 मुख्य प्रकार व ते कसे ओळखावे. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कॅपॅसिटरची व्हॅल्यू ही कशी वाचायची. एक्झाम्पल 104, 103, UF, NF, PF या टाईपमध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपला हा जो व्हिडिओ आहे
हा अधिक मराठी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या व्हिडिओला हाईप करा, ज्यामुळे आपली कम्युनिटी वाढण्यास मदत होईल. थँक्यू.